जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण आपल्याकडं प्रचलित आहे. भगवत कृपेनी श्री गोस्वामी तुलसीदासजी प्रकांड पंडित वेदांती तर आहेतच, पण श्रीरामाचे निस्सीम भक्त असल्यामुळं भगवंतावर त्यांचा अलोट प्रेम आहे. या रामप्रेमाच्या अनुरागाच्या सुंदर भावांनी नटलेल्या त्यांच्या कविमनात सतत श्रीरामाचं चिंतन घडतं. त्यामुळं भगवंताच्या यशकीर्तीचं वर्णन करताना गोस्वामीजींची मूळचीच प्रतिभा अनेक पटींनी वाढली आहे. ग्रंथात जे सुंदर सुंदर सोरठे, छंद, दोहे इत्यादी रचले आहेत ते जणू या रामचरित मानसरूपी सरोवरातले वेगवेगळ्या रंगांचे कमळांचे समूह असल्याचं वर्णन गोस्वामीजी करतात. तर या दोह्यांचा अनुपम भावार्थ, मनमोहक भाषाविलास हा या परागपुष्पांचा पुष्परस अथवा सुगंध आहे असं ते म्हणतात. या सरोवरातल्या सुंदर पंक्ती म्हणजे सत्कर्मांचे भ्रमर शोभतात. तर ज्ञान वैराग्य विवेकरूपी हंस यात मुक्त विहार करतात. धर्म अर्थ काममोक्ष काव्यातले नवरस वैराग्यपूर्ण प्रसंग इत्यादी या सुंदर सरोवरातले जलचर आहेत. महान पुण्यात्मे साधुसंत यांनी श्री रामनामाच्या गुणांचं जे गायन केलं आहे ते मोहक गान करणारे संत जणू जलपक्षी आहेत. ही रामदिग्विजयाची पुण्यकथा श्रवण करण्यासाठी जमलेली संत सभा या सरोवराच्या चारही बाजूस नटलेल्या आमराईसारखी मनाला विश्रांती देणारी आहे. तर या सर्वांच्या मनातली भगवंताविषयी असणारी श्रद्धा ही जणू वसंत ऋतूसारखी वैभवशालिनी आहे. अशा सुंदर उपमा अलंकारांच्या आशयानं नटलेले सर्वच दोहे आणि चौपाया सद्भक्ताला जणू प्रत्यक्ष रामकथा सुरू असलेल्या मंडपात नेऊन सोडतात. गोस्वामीजी लिहितात, सप्त प्रबंध सुभग सोपाना ज्ञान नयन निरखथ मनमाना रघुपती महिमा अगुण अबाधा बर नभ सोयी बर बारी अगाधा. अर्थात या मानस सरोवराच्या सप्त पायऱ्या म्हणजे यात वर्णन केलेली 7 कांड अर्थात 7 अध्याय आहेत. सुरुवातीला बालकांड, पुढा अयोध्याकांड, पाठोपाठ अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, तदोपरात सुंदरकांड, नंतर लंकाकांड आणि शेवटी उत्तरकांड अशा 7 विस्तृत भागात श्रीरामजन्मापासून रामराज्यारोहणापर्यंतची रामकथा इंद्रधनुष्यातल्या सप्तरंगांप्रमाणे अथवा संगीतातल्या सप्तस्वरांप्रमाणे साधकाच्या मनाला मंत्रमुग्ध करते. श्रीराम आणि भगवती सीतामातेचं हे सुंदर यशगान म्हणजे जणू मुमुक्षजनांनी साधकांनी वारंवार या रामचरित्र मानसातलं जल आखंठ प्राशन करून आपल्या मनाला येणारी दिव्य शांती जरूर अनुभवावी.